नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधुभगिनींनो, आज सोमवार दिनांक 2 मार्च 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 526. या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या 11 प्रश्नांना मी उत्तर देणार. प्रश्नांना जी उत्तर देण्यास सुरुवात करण्यापूर्वी 2-3 गोष्टी बोलणं आवश्यक आहे. एक तर आज आहे होळीचा दिवस आणि या होळीनिमित्त या चॅनल सबस्क्राईब करणाऱ्यांनी आणि या चॅनलवरील व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींना होळीच्या आणि उद्याच्या होणाऱ्या धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, उद्या धुलीवंदन आहे आणि त्यामुळे यशोदाला सुट्टी आहे आणि त्यामुळेच मी यशोदामध्ये उपलब्ध नसेन आणि त्यामुळे मी यशोदामध्ये फोनवर देखील उपलब्ध नसेन. तेव्हा मला फोनवर संपर्क करण्याचा कृपया प्रयत्न करू नका. मित्रांनो, मी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 या पुस्तकाची जी 6वी आवृत्ती मी संपादित केली आणि यशोदाने प्रसिद्ध केलेली आहे, त्याविषयी मी सविस्तर यावेळी देखील बोललेलो आहे. व्हिडिओ क्रमांक 523मध्ये हे पुस्तक कसं उपयुक्त हे देखील मी सांगितलं आहे आणि हे पुस्तक आपल्याला सर्वांना उपयुक्त होईल आणि म्हणून ते आपण घ्यावं असं मी त्यावेळेस आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन अनेकांनी पुस्तकं खरेदी केली. म्हणजे महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्हा असो, चंद्रपूर जिल्हा असो, परभणी असो, तिथल्या खेडेगावामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांनी देखील ऑनलाईन करून पुस्तक मागून घेतलं. अनेक लोकांनी पुस्तक चांगलं आहे, उपयुक्त आहे, खूप चांगली माहिती दिलेली आहे, सोप्या भाषेत नियम समजून सांगितले आहेत, अशा कॉमेंट्स केल्या आहेत. त्या देखील आपल्याला व्हिडिओ जो असतो त्याच्यावर आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आपण जर हे पुस्तक अजून घेतलेलं नसेल तर आपण हे पुस्तक घ्या. मी आपल्याला सांगतो की हे पुस्तक करण्याचा उद्देश अनेक वेळा मी सांगितलं त्याप्रमाणे ह्या पुस्तकामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि आपल्या कार्यक्षमतेत वाढ झाली होईल आणि आपल्याला वैयक्तिक प्रश्नाबद्दल मार्गदर्शन देखील मिळू शकतं. आणि मला तोच आनंद जेव्हा समाधान मिळतं की आपली कार्यक्षमता हे ज्ञान मिळाल्यामुळे वाढली किंवा आपल्या प्रश्नाची सोडवणूक मिळाली. आणि म्हणून ज्यांनी अजून हे पुस्तक खरेदी केलं नाही त्यांनी यशोदामध्ये पुस्तक खरेदी करावं. आता आपण ऑनलाईन पुस्तक मागवा, ₹500 अधिक कुरिअर चार्जेस 100 असे ₹600 यशोदाच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट करा. फोनपेनी करा, गुगल पेनी करा, कोणत्या पद्धतीने करा आणि तो जो स्क्रीनशॉट आहे तो व्यंकटेश कल्याणकर यांच्याकडे पाठवा. आता यशोदाच्या बँकेचे डिटेल्स काय, व्यंकटेश कल्याणकरचा फोन नंबर काय हे मी एका स्लाईडमध्ये दिले आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी स्लाईड दाखवली आहे. चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. हा पहिला प्रश्न हे एक SRPमधले काम करणारे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये हे 61 दिवस गैरहजर होते आणि म्हणून त्यांना जो गैरहजेरीचा काळ आहे तो विदाऊट पे आणि बेसिक पेच्या 10% त्यांना फाईन केला आहे. आणि आता पुन्हा त्याच गैरवर्तणुकीसाठी एक वेतनवाढ का थांबवू नये अशी त्यांना नोटीस आली आहे. काय करावं? तर पहिल्यांदा मी आपल्याला सांगेन की पहिल्या 61 दिवस गैरहजर राहिलात आणि त्याबद्दल तुमचा जो पगार कापला आणि बेसिक पेच्या 10% फाईन केला याच्या संबंधीचा जो आदेश आहे तो आदेश माझ्याकडे पाठवा. त्याबरोबर ही वेतनवाढ का थांबवू नये असं जे म्हटलेलं आहे ती नोटीस देखील मला पाठवा. पण तुम्हाला नोटीसला लगेच उत्तर द्यायचं तर स्पष्ट सांगून टाका, एका गैरवर्तणुकीबद्दल 2 शिक्षा देता येत नाहीत आणि अशी मला शिक्षा दिलेली आहे तर शिक्षा देऊ नये अशी त्याच्यात विनंती करा. तुमच्याकडून हे मला नोटीसची प्रत आणि पहिला जो फाईन केला त्याचे आदेश मिळाल्यावर मी अधिक मार्गदर्शन करू शकेन. चला प्रश्न क्रमांक 2. हे प्रश्न क्रमांक हा आहे गौतम भालेराव यांनी विचारलेलं आहे. परभणीमध्ये पोलीस खात्यामध्ये आहेत, अनेकांना इतरांना मदत करत असतात. यांचं म्हणणं की एक पोलीस अधिकारी कॉन्स्टेबल 2007मध्ये ड्युटीवर असताना ते वारले. त्यांना 2 मुली होत्या, त्यावेळी त्या 14-15 वर्षाच्या होत्या आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांना फॅमिली पेन्शन देण्यात आलं. कदाचित त्यांची पत्नीला दिलं असेल आणि पत्नी दिल्यानंतर मुलीला फॅमिली पेन्शन मिळायला लागलं. पण आता 24 वय झाल्यानंतर त्यांचं फॅमिली पेन्शन बंद केलं आहे आणि त्यापैकी एका मुलीला कंपॅशनेट अपॉइंटमेंट मिळालेली आहे आणि मग आता दुसरी मुलगी आहे तिने अर्ज करावा का? आता तर त्याला फार उशीर झाला अर्ज, एवढाच त्यांचा प्रश्न आहे. पण मी सांगतो की दुसऱ्या मुलीने अर्ज करूनसुद्धा तिला कंपॅशनेट अपॉइंटमेंट मिळणार नाही. एकदा एकालाच अपॉइंटमेंट मिळालेली असल्यामुळे दुसऱ्याला मिळणार नाही. एक दुसरा मात्र प्रश्न असा आहे की आता जे 24 वर्षाचं झाल्यानंतर फॅमिली पेन्शन बंद झालं आहे, आता शासनाने त्या नियमामध्ये बदल केला आहे. मुलीला 24 वर्षाचं नाही, जोपर्यंत ती कुटुंबावर अवलंबून असते तोपर्यंत
तिला कुटुंब निवृत्ती वेतन मिळतं. आता आपण ह्याकरता म्हणून पाहिलं, जेव्हा 2 मुली असतात तर पहिल्या असतं ते मोठ्या मुलीला मिळतं. ती जर गेली कुटुंबातून गेली आणि मग दुसरी जी मुलगी असते ती जर फक्त त्या कुटुंबावर अवलंबून असेल, वडिलांच्या पेन्शनवर वगैरे, तर साहजिकच तिला देखील कुटुंब निवृत्ती वेतन मिळतं. तेव्हा या संदर्भामध्ये नेमकी वस्तुस्थिती काय, कोणाला पेन्शन मिळालं, काय मिळालं, केव्हा मिळालं, त्याचा आदेश काय वगैरे हे सर्व पाठवा, मी अधिक खुलासा करीन. चला, प्रश्न क्रमांक 3 यांचं म्हणणं आहे, हे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये आहेत. यांनी मला बरेच दिवसापूर्वी पत्र पाठवलं होतं, पण त्यांना मेलवर उत्तर देता आलं नाही आणि म्हणून मी आज मुद्दाम त्यांचं उत्तर देत आहे. यांचं म्हणणं आहे की सब सर्व्हिस डिपार्टमेंटल एक्झामिनेशन असते महसूल खात्यामध्ये, तर तिथे त्यांचं म्हणणं आहे की उत्तर पत्रिका जी आहे ती तपासण्याची काही तरतूद आहे का, व्हेरिफिकेशन ऑफ पेपर्स. मी आपल्याला सांगेन की ह्या जे सब सर्व्हिस डिपार्टमेंट एक्झामिनेशनचे जे नियम आहेत ते नियम आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालय किंवा विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये मिळतील. आता त्या ठिकाणी काय आहे तर कुठल्याही अशा परीक्षामध्ये पुनर्तपासणी केली म्हणजे गुणतपासणी करण्याची तरतूद असते आणि पण पेपर पुन्हा काही तपासला जात नाही आणि तशी तरतूद तुमच्या सबसिडी रिसॉर्टमध्ये असेल, पण त्याची खातरजमा आपल्यालाच करून घेणं आवश्यक आहे. आता आपलं म्हणणं आहे की आपले 50 वर्ष पूर्ण होत आहेत 1 जानेवारी 2026ला आणि तुमचे SSD एक्झामिनेशन तुमची 1 जून 2026ला मिळणार आहे. आता तुमचं म्हणणं की कारण स्थायी प्रमाणपत्र दिलं जातं ते परीक्षा पास झाल्यानंतर किंवा सूट मिळाल्यानंतर, म्हणजे तुम्हाला स्थायी प्रमाणपत्र 1/6/2026 पासून मिळणार आहे आणि जोपर्यंत असं स्थायी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत साहजिकच तुम्हाला बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. ॲडव्हान्समध्ये असं करण्याची कुठलीही तरतूद नाही, त्यामुळे तसा आपल्याला काही अर्ज करता येणार नाही. सब सर्व्हिस डिपार्टमेंट एक्झामिनेशन मी जे बोललो ते आपण ऐकून त्याचे नियम पहा, पण त्याच्यामध्ये फक्त गुण तपासण्याची तरतूद असेल तर व्हेरिफिकेशन म्हणजे पुन्हा प्रश्न जर दिलेलं उत्तर तपासण्याची तरतूद नाही. त्याला प्रश्न क्रमांक 4 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं एक ज्युनियर असिस्टंट होते, कुठल्या विभागामध्ये यांचं मला कल्पना नाही. आता यांचं म्हणणं की यांची सर्व्हिस झाली 9 वर्ष आणि 10 महिने त्यांची सर्व्हिस झाली आणि मग ते रिटायर झाले आणि मग ते रिटायर झाल्यामुळे ज्यांना काही 10 वर्ष कमी असल्यामुळे त्यांना काही पेन्शन काही मिळत नाही आहे. आता याचं म्हणणं आहे की ह्यांची जी सर्व्हिस आहे 9 वर्ष आणि 10 महिने झालेली, तर त्यांनी एक वित्त विभागाच्या त्यावेळच्या अवर सचिव किंवा उपसचिवांनी वसंत चौधरी म्हणून त्यांनी लिहिलेलं एक पत्राची प्रत माझ्या जोडलेली आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याची 9 वर्ष 9 महिने सेवा झाली असेल तर ती 10 वर्ष समजली पाहिजे, कारण निवृत्ती वेतनाकरता एकंदर किती सर्व्हिस झाली ह्याचा जो काळ मोजतात तो 6 महिन्याची सर्व्हिस हा विचारात घेतला जातो आणि आपण म्हणता त्या प्रकारामध्ये 6 महिन्यापेक्षा वरची सर्व्हिस झाली आहे म्हणजे 10 वर्ष सेवन आवश्यक घेणं जरूर आहे, म्हणजे 10 वर्ष समजली जाईल. आता आपण जे म्हटलं आहे विल द पर्सन विल बी एलिजिबल, होय, ते 10 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्ती वेतन मिळतं, त्यामुळे त्याला. पण आता याच्यामध्ये बाकीचे यांचे डिटेल्स आहेत का, आपण काही तसं रिप्रेझेंटेशन केलं आहे का, असं नसेल तर रिप्रेझेंटेशन करणं आवश्यक आहे. आपण असा दुसरा प्रश्न विचारला की हे 5 जुलै 1992चं जे पत्र आहे त्याची ऑफिशियल कॉपी मिळेल का, कारण आपण ही कॉपी पुस्तकातून घेतलेली आहे, तर ऑफिशियल कॉपी मिळवण्याकरता आपल्याला वित्त विभागाकडेच लिहावं लागेल. वित्त विभागाकडे नाहीतर तुम्ही RTI खाली देखील माहितीच्या अधिकाराखाली देखील अर्ज करा की शासनाने असं उत्तर दिलेलं आहे का, आणि ह्यातला जो मुद्दा आहे तो मुद्दा देखील त्याच्यामध्ये म्हणा की एखाद्या कर्मचाऱ्याची 9 वर्ष 9 महिने किंवा 10 महिने सेवा झाल्यानंतर तो जो सेवानिवृत्त झाला तर त्याला निवृत्ती वेतन मिळते का, आणि मग हे पत्र शासनाने निर्गमित केलं होतं का, असल्यास त्याची कॉपी मागवावी. आता त्यांचं म्हणणं आहे की व्हेअर शुड आय गेट ए कॉपी ऑफ हे, तर तुम्हाला वित्त विभागाकडेच अर्ज करावा लागेल. आणि आपण एकदा हे निवृत्ती वेतन म्हणजे मला डिटेल्स पाठवल्यानंतर अर्ज केला विभागाकडून जर उत्तर समाधानकारक मिळालं नाही तर मग आपल्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकेल. चला, प्रश्न क्रमांक 5 हे प्रश्न करतायत हे डिसेंबर 2025ला सेवानिवृत्त होत आहेत आणि म्हणजे किंवा आता झाले असतील तर त्यांना 8व्या वेतन आयोगाचा फायदा मिळेल का. 8वा वेतन आयोग लागणार आहे 1/1/2026 पासून. आपण 1/3/2025ला रिटायर झाला, पण 8वा पे कमिशन जेव्हा येईल त्याच्यामध्ये जे प्री
2026चे जे असेल यांच्यासाठी काहीतरी शिफारशी केल्या असतील, त्याचा ॲडव्हान्टेज आपल्याला मिळेल. म्हणजे आपलं जे पेन्शन आहे किती वाढलं जाईल या संदर्भात 8व्या वित्त आयोग जे फायनान्स कमिशन रेकमेंड करेल त्याप्रमाणे त्याचा आपल्याला फायदा मिळेल. पण त्यामुळे ते काय रिकमेंडेशन येते त्यावरच आपल्याला पुढे ठरवता येणार आहे. चला पुढच्या प्रश्नावर करूया. यांचं म्हणणं आहे की हे पशुसंवर्धन एखाद्यानी अधिकाऱ्यांनी जो प्रोबेशनरी अधिकारी आहे म्हणजे परिवीक्षाधीन कार्य त्याचा पूर्ण झाला नाही, अशा अधिकाऱ्यांनी जर खोटी माहिती शासनाला दिली तर त्याच्यावर गुन्हा नोंदला जाऊ शकतो का? आता मी आपल्याला सांगेन की जर एखाद्या अधिकाऱ्याने खोटी माहिती दिली तर त्यांच्यावर जर कारवाई करायची ती कारवाई शासन करेल. त्यामुळे शासनाला जर ते गैरवर्तणूक एखादा डिपार्टमेंटला इन्क्वायरी करायची असेल तर डिपार्टमेंट इन्क्वायरी असेल. एखाद्या कागदपत्रामध्ये काही फोर्जरी वगैरे केले तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील त्यांचे वरिष्ठ नोंदवू शकतात. चला पुढचा प्रश्न करूया. या प्रश्न हे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. यांचं म्हणणं जिल्हा परिषदेमध्ये कारण त्यांच्याविरुद्ध जी विभागीय चौकशी झाली त्याच्यात आरोप अंशतः सिद्ध झाला. म्हणजे कर्मचारी दोषमुक्त झाला का? दोषमुक्त मुळीच झाला नाही. त्याच्याविरुद्ध अंशतः आरोप सिद्ध झाले आहेत हे लक्षात घेऊन त्याच्याविरुद्ध जबर शिक्षा जी कदाचित किरकोळ शिक्षा होईल पण दोषमुक्त झाला असं नव्हे. प्रश्न क्रमांक 8 हे यांचं म्हणणं आहे की निलंबन कालावधीत हजेरीपटावर सही करणे बंधनकारक आहे का? तर मी आपल्याला सांगेन आपण कुठल्या विभागात काम करताय. आपण एक नागरी सेवेतील कर्मचारी असाल म्हणजे पोलीस कर्मचारी जर नसाल तर आपल्याला निलंबन काळात दररोज कार्यालयात जाऊन हजेरीपट करण्याची आवश्यकता नाही. असा खुलासा सामान्य प्रशासन विभागानंच केलेला आहे आणि तो जो खुलासा आहे तो मी व्हिडिओ क्रमांक 509 जो आहे त्या 509च्या व्हिडिओच्या सोबत दिलेला आहे. तो तुम्ही पहा आणि मग त्याच्या आधारे आपण जर नागरी सेवेतील कर्मचारी असाल तर आपल्या विभागांना कळवा की असं हजेरीपटावर येऊन सही करणं माझ्यावर बंधनकारक नाही, शासनाचे नियम आहेत आणि त्यामुळे मला त्याच्यातून मुक्त करावं. चला पुढच्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 9 हे उमेश म्हणून आहेत. त्यांनी एक मॅचचं जजमेंट माझ्याकडे पाठवलं. एकदा माझ्याशी फोनवर पण बोलले होते. मॅच जजमेंट मी वाचलेलं आहे पण आता मॅच जजमेंट वाचल्यानं आपली नेमकी काय क्वेरी आहे, आपल्याला काय माहिती माझ्याकडून पाहिजे त्याच्या संदर्भात ते मला तातडीने मेलने कळवा. मी तुम्हाला शक्यतो मेलनीच उत्तर पाठवून देईन, नाहीतर पुढच्या सोमवारी जो व्हिडिओ प्रसारित केला त्यामध्ये देईल. प्रश्न क्रमांक 10 एक म्हणणं एक शासकीय कामातला जो कारकून असतो तो मॅटमध्ये जाऊ शकतो का? निश्चित जाऊ शकतो. शासनातला कुठलाही कर्मचारी त्याला जर त्याच्यावर अन्याय झाला असेल सेवाविषयक बाबी मग निलंबन असेल, शिक्षा झालेली असेल, वेतनवाढ दिली नसेल किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये झाला असेल तर त्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागता येते. त्याच्यासाठी विभागाची परवानगी लागत नाही. चला प्रश्न क्रमांक 11 हे यांचं म्हणणं आहे की हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत आणि हे ना आदर्श शिक्षक होते आणि म्हणून त्यांना वेतनवाढ दिली गेली पाहिजे पण ती यांना वेतनवाढ मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता ते मागू शकतात का? तर मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या मेलमध्ये किंवा मेसेजमध्ये काही याचा खुलासा नाही. आपण सेवानिवृत्त केव्हा झालात, आदर्श शिक्षक पुरस्कार आपल्याला केव्हा मिळाला होता आणि मग त्याप्रमाणे वेतनवाढ द्यायची शासनाचा की तुम्ही लिहिला न्यायालयाचे आदेश आहेत ते कुठले आदेश आहेत ते देखील मला कळवा म्हणजे मी अधिक खुलासा करू शकेन. मित्रांनो खूप वेळ झाला. पुन्हा एकदा आपणा सर्वांना होळीच्या शुभेच्छा आणि आता येथेच थांबतो. पण तत्पूर्वी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा. आणि महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम या पुस्तकाची 6वी आवृत्ती जी प्रसारित यशदाने केली ती घेतली नसेल तर जरूर घ्या, ती वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काही सुधारणा करायच्या असतील त्या मला कळवा म्हणजे पुढची जी आवृत्ती लवकरच काढावी लागणार आहे त्याच्यामध्ये त्या सुधारणा करून घेता येईल. येथेच थांबतो. नमस्कार.